नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज अखंड महाराष्ट्राचा लाडका सर्जा, 10-10 नंबर सरकारचा सर्जा आणि आज त्याचे नियोजनाचे बादशाह म्हणून आज आपल्या सोबत आहेत. दादा, तुमची ओळख सांगा. माझं नाव तुषार घोरपडे, राहणार सदाशिवगड, जिल्हा कराड, तालुका सातारा, आपलं तालुका कराड, जिल्हा सातारा. बघा, आज साताऱ्यावरनं आज दादा नियोजनासाठी इथे आलेले आहेत आणि सर्जा दाखल झाला उसाटण्या मैदानामध्ये. आज आपल्याला हा खेळ प्रेमाने खेळायचा आहे आणि आपल्याला बैल मुंबईला आणायचाच होता आणि पळवायचा होता. तर त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी नियोजन केलं, बैल खाली घेऊन आलो आणि एक मैत्रीपूर्ण लढत झाली, सामना झाला. पण पूर्णपणे मैत्रीपूर्ण लढत झाली, आनंद आहे. आणि मैत्रीत शिरत असताना चारही बैलांनी मालकांचं मन जपलं आणि सामना झाला, काही विषय नाही. आणि चांगली गाडी पळाली दोन्ही पण. खूप बघा मित्रांनो, जेव्हा गाडी धाग्यावरून क्रॉस झाली, त्यानंतर डायरेक्ट गाडी 1 किलोमीटर पुढे अंतरावर धावत गेली. कारण स्पीडच तेवढा आहे सर्जाला. काय सांगाल सर्जाबद्दल? नाही काय आता पळतोय बैल चांगला आणि त्याच्याबद्दल काय सांगावं तेवढं थोडं म्हणजे कमीच आहे. आणि आपण तोंडानं त्याची स्तुती करण्यापेक्षा तो त्याच्या कामगिरीतनंच लोकांना दाखवून देतोय की त्याच्याविषयी काय आहे ते. आज स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे नाव अखंड महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक वादळ निर्माण झालं आणि लोकांच्या मनामध्ये भीतीसुद्धा निर्माण झाली. कारण सर्जाने श्रीनाथ केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अशीच छाप सोडली की गुरुनाथ शेठ आणि पंढरीशेठ फडके यांचं नाव आणि तुमचं नाव एकदम एक महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्र चर्चेमध्ये आणून दाखवलं. कारण स्वतःच्या जीवावर त्याच्या पळावर दादा काय सांगाल? नाही, सर्जानी आमच्या नावासाठी खूप केलंय आणि म्हणजे तो अक्षरशः त्याच्या जीवाची बाजी लावून पळतोय. आम्हाला त्याच्यामुळे जाईल तिथं मान सन्मान किंवा एक अ, अभिमानाने आम्ही समाजात आज बसू उठू शकतोय सर्जामुळे. आणि दादा सरकार हा आप्पाने असा ब्रँड करून ठेवलेला आहे, की त्याला धक्का लावायची हिंमत या आभाळाखाली तरी कोणापाशी नाही. त्या फक्त विषय काय, की त्या नावाला, त्या ब्रँडला उजाळी द्यायचं आणि अजून उंचीवर न्यायचं काम सर्जाने केलंय. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं आणि सर्जानी ते नाव एक लौकिकच केलं. कारण तो ब्रँडच असा तयार झाला दादा सरकारचा, का कुठेतरी थांबला गेला होता. जे नाव कुठेतरी थोडंसं आडोसे गेलं होतं. पण ते नाव सर्जानी लवकरच कमबॅक करून आणि श्रीनाथ केसरी आणि पुसेगाव हिंद केसरीमध्ये बघायला पब्लिकला दाखवून दिलं का दादा सरकार ब्रँड हे कधीच कमी होणार नाही आणि ते करून दाखवलं. हो, त्यानं म्हणजे तेच की त्यानं त्याच्या पळाच्या जोरावर आपलं एक थोडंसं कुठं तर बॅकफुटला नाव होतं. ते त्यानं पुन्हा टॉपमध्ये आणलं आणि त्याबद्दल म्हणजे काय सर्जाचे आम्ही मानावे तेवढे आभार थोडेच आहे ते. कारण की त्यानं त्याची जीवाची बाजी लावून किंवा त्याच्या जीवाची पर्वा न करता तो आमच्यासाठी पळतोय. आणि अजूनपर्यंत सर्जा घेतल्यास त्यानं त्याच्या चुकीनं कधीही हारलेला नाही. ह्याचा एक आम्हाला सार्थ अभिमान आहे. हार-जीत होत असते या क्षेत्रात, झाली पाहिजे. हारल्याशिवाय पण जीतचा आनंद कळत नाही. रोजच जिथत बसलो तर हारची किंमत राहत नाही आणि हारल्याशिवाय जिकायची किंमत कळत नाही. मग त्यामुळं त्याचा काही विषय हार-जीतचा नाही. पण तो एक एक अभिमान आणि स्वाभिमानानं आम्हाला समाजात त्याच्यामुळं जो भेटतोय ना, की तो आजपर्यंत घेतल्यास अजून त्याने एकदाही त्याच्या चुकीनं कधीही आम्हाला खाली बघायला लावलेलं नाही. जर आप्पा जर आता असते, स्वर्गीय पंढरीशेठ फडके, तर कसं असतं मुंबईमधली हवा आणि वादळ? नाही, असं मुंबई म्हणून नाही, आपण कधी कुठल्या गोष्टीत मतभेद केलाच नाही. कधी घाट चा म्हणजे आपला 3 फेऱ्याची शर्यत असेल, गट सेमीफायनल, ते कधी वेगळं आणि बिनजोड कधी वेगळं मानलंच नाही आप्पांनी मुळात. त्यांना बैलगाडी शर्यत क्षेत्रावर खूप प्रेम होतं. म्हणजे आज तुम्ही बघायला गेला तर साताऱ्यात आमचं घरापर्यंतचं संबंध झालं. आज शिर्डीत गेला तर लक्ष्मण ड्रायव्हरांच्या बरोबर घरापर्यंतचा संबंध आहेत. म्हणजे असं काय बरोबर. त्यांना कधी कुठं वाटलं नाही, की नाही. ही शर्यत वेगळी, ती शर्यत वेगळी. त्यांनी जाईल तिथं प्रेम केलं. आणि आता काय आहे, आपल्या माणसाची स्तुती आपल्या तोंडानं करण्यात काय म्हणजे हे नसतं. पण अखंड महाराष्ट्राला किंवा जिथपर्यंत ही बैलगाडी शर्यत क्षेत्र पोहोचलंय, तिथपर्यंतच्या सर्व लोकांना माहिती आहे, की आप्पा असते तर आज काय असतं. आपण सांगण्यापेक्षा लोकांना माहिती आहे. आणि लोकांच्या बी मनात आहे, की आप्पा असते तर काय घडलं असतं. तर 100% तशा सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण काय म्हणजे शेवटी म्हणतो ना, वेळ आली की काय कोणाचं चालत नाही. वेळ त्यामुळे आणि काळ कुठेही बदलू शकत कोणी नाही. काही चालत नाही.
तसं आपल्यातून आप्पा निघून गेले. त्याची कमी आम्हाला सर्व टीमला आयुष्यभर आहेच. त्यांची कमी कशातून भरून निघू शकत नाही हे आम्हाला पण माहिती आहे. फक्त आता एक त्यांनी हा वारसा जपलाय, त्यांनी एक परंपरा घालून ठेवली ती कुठेतरी जोपासून त्या पद्धतीने चालायचा आम्ही प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. कारण ते सर्जासोबत नेहमी असतात आणि नियोजनसुद्धा तेच करत असतात. खूप सुंदर. आणि गुरुनाथ शेठ बद्दल बोलायला तर एवढं कमीच आहे. कारण ते सुद्धा आज आप्पांच्या नंतर वारस एक पिढीनपिढी खूप चांगलं असं सुंदर नियोजन करत असतात आणि अखंड महाराष्ट्राला प्रेम देत असतात. नाही दादांचा विषय म्हणजे काय सांगायसारखं म्हणजे त्यांनी सुद्धा जे आप्पांच्यात आम्ही जे बघायचो गुण किंवा आप्पांच्यातली जी आपुलकी होती ती ऑटोमॅटिक आम्हाला दादांच्यात आत्ता जाणवायला लागली. म्हणजे आप्पा गेल्यानंतर जी दादाने आमच्या सर्वांच्या एक मायेचं हात जी धरलाय डोक्यावरती तो असा हात आहे की असं वाटतं की आप्पांचाच हात आहे डोक्यावरती. आणि बाकी कोणताही आमच्या या दादा सरकारच्या टीममध्ये कसलाही कोणालाही प्रॉब्लेम असो, त्या प्रॉब्लेमला स्वतः जातीनिशी ते त्या माणसाच्या पाठीपाशी उभा राहते ती. आणि म्हणजे एक आप्पांचा पुरेपूर त्यांच्यात एक छाप बघायला भेटतोय. एवढं सांगेन दादांच्या बद्दल. खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. कारण बादल नंतर सर्जा एक ब्रँड बनला आहे आणि तो पण दादा सरकारचा. कारण ते नाव सर्जाने लौकिक केलं आणि खूप कमी वेळामध्ये. दादा जेव्हा पुसेगाव हिंदकेसरी आणि श्रीनाथ केसरीमध्ये सर्जा जेव्हा मैदानामध्ये आला, त्यावेळेस एक जल्लोष जसा आप्पांच्या काळामध्ये एक जल्लोष होता, तोच दरारा आणि तोच कार्यक्रम बघायला मिळाला. श्रीनाथ केसरीला अखंड महाराष्ट्राच्या लाडका गळ्यातला ताईत असलेला देव बकासूर. तो देव बकासूर सर्जाच्या गळ्यात होता. आणि त्यामुळे सर्जा एका रात्रीत सेलिब्रिटी झाला आणि तो एकमेव म्हणजे सर्जा हा बैल तो त्याच्या देवानं त्याला पळायची एक वेगळी क्षमता आहे त्याच्यात पळत होता पहिल्या मालकाकडे पण. पण त्याला सेलिब्रिटी बनला तो एका रात्रीत ते फक्त आणि फक्त 2च गोष्टीमुळं. एक त्याच्या नावाला सर्जापुढं दादा सरकारचं नाव जोडलं गेलं आणि दुसरा कोण असेल सगळ्यात सिंहाचा वाटा तर बक्या. बक्यानं त्याला एका रात्रीत लोकांच्या घरापर्यंत नव्हे तर चुलीपर्यंत नेलं. अखंड महाराष्ट्रामध्ये आणि समुद्राच्या सातापलीकडं त्याने देव बकासूरने त्याला एक ब्रँड बनवलं आणि नाव लौकिकच केलं. कुठेतरी आज आप्पा असते तर नक्कीच हा क्षण एक वेगळाच क्षण असता. कारण पुसेगाव हिंदकेसरीमध्ये जेव्हा सर्जा मैदानामध्ये आला, त्यावेळेस जे बॅनर उठले, त्यावेळेस अखंड महाराष्ट्र ऑनलाईन आणि तिथली पब्लिक एकदम जोशाने आवाज, दादा सरकार, पंढरी सरकार, सर्जा आला सर्जा, असा जल्लोष होत होता. त्यावेळेस कसं वाटत होतं? नाही म्हणजे त्या जल्लोषात आम्ही सर्वजणी आमचाच माणूस हुडकत होतो, की आप्पा आपल्याला दिसतात का? एकमेव तो दिवस आम्हाला आप्पांच्या सोबत साजरा करायचा होता. पण परमेश्वरानं आणि काळन वेळाच्या पुढे कुणाच काही चालत नाही. त्यामुळं आम्हाला तो करता आला नाही. पण एवढा जल्लोषही होता. पण आमची त्या गर्दीत सुद्धा थोडीशी नजर भावनिकतेची होती, की आज आप्पा पाहिजे होते. आणि 100% त्यांच्याच आशीर्वादाने हे चांगले दिवस बघायला आलेत. त्यांची कृपा आहे आमच्यावरती. आणि ह्या जे त्यांच्यावरती हा समाज पूर्ण संबंध महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राबाहेर असेल, जे आप्पांच्यावरती प्रेम करतात, त्या सर्व जणांचा आशीर्वादानं आज हे जे चाललंय हे सगळं म्हणजे त्या सगळ्या आप्पांच्याच पुण्याईने चाललंय. खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. आज अखंड महाराष्ट्र प्रेम करत असतोय दादा सरकार ब्रँडवर आणि तुम्ही त्यांचे खूप चांगले असे नियोजन करत असता. आणि एक तुमचासुद्धा एक सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असतोय. दादा आता नवीन गाडा मालक आहेत. ते त्यांचीसुद्धा इच्छा असते कारण दादा सरकार ब्रँडमध्ये पळणं. कारण एक सर्जा जर देवाच्या सोबत पळाला, तर हा सुद्धा देवच आहे. कारण याने सुद्धा एक ब्रँडच बनवून ठेवला आहे. तर बऱ्याचशा गरीब गाडा मालकांच्या ज्या इच्छा आहेत, की आम्हाला सुद्धा सर्जामध्ये पळायचे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी सर्वप्रथम सांगतो, की आम्ही कधीच पायऱ्याला कोणाला नाही म्हणत नाही. आजी तुम्हाला म्हणलं सर्जा सोडून अजून इतर एवढी जी बैल आहे ती, ते पण बैल आम्ही जरी कोणाला लागली तर देतो. फक्त विषय काय आहे मित्रांनो, मी आपल्या ऑन कॅमेरा सांगतो. शेवटी या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकजण येतो तो गुलालासाठी येतो. बरोबर.
कोणीही कोणाचा इथं पैसा सोनाना काय कामी येत नाही. येतो तो फक्त त्या गरिबाचा, त्या शेतकऱ्याचा बैल पाळावा लागतो. बैल पाळल्यानंतरच त्याला या क्षेत्रात इज्जत आहे, किंमत आहे. तर त्या पद्धतीचा आपला बैल पाळला पाहिजे आणि मालक आम्ही कधीच बघत नाही. जर आम्हाला एखाद्या गरिबाचा जरी बैल पटला पाळलेला आणि आमच्या सर्जासोबत म्हणजे घालून जर आम्हाला वाटलं 100% आम्ही गुलाल करीन, तर 1,00,000% आम्ही स्वतःहून तो बैल मागून पायरा करणार आणि गाडी ती पळवणार. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सुंदर ऐकायला मिळत आहे. असं वारंवार वाटतंय की दादा सरकारचा जो ब्रँड म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके त्यांच्याच एक छायेखाली शिकवलेली माणसं आहेत आणि तसंच ऐकायला मिळतंय. दादा खूप सुंदर असं वाटतंय आणि आज सर्जाला तुम्ही मैदानामध्ये घेऊन आले. कसं नियोजन झालं किस्मतसोबत? आजचं सगळं नियोजन म्हणजे काय झालं, बैल मुंबईला आला. त्याच्यानंतर आमचे नरेश नरेश पाटील आहेत. त्यांनी म्हणले, की किस्मतचं ते नियोजन झालंय. म्हणजे काय किस्मत पण चांगलाच पळणारा बैल आहे. झालंय तर ठीक आहे म्हणलं पळू. काय की म्हणजे त्यात काय एवढा काही प्रॉब्लेम वाटला नाही आणि पळवली गाडी. चांगली गाडी पळाली. शर्यत पण मैत्रीपूर्ण जमली होती. म्हणजे अशी आम्ही एकमेकाला समोरनं विचारून शर्यत जमवली होती एकदम खुल्या मैदानानं. आणि शर्यत पण झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे चारही बैलांनी मालकानी कोणालाच एक जितवून नाराज दिलं नाही नाही, केलं. नाराज कधी केली नाही. सामना झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं ती पण गाडी मस्त पळाली. त्यावेळी गाडीनं आपल्याला पाहिजे अशी फाईट दिली. आपली बी गाडी चांगली पळाली. पण त्यांचं पण हे आपल्या द्वारे अभिनंदन करतो. त्यांना गुलाल भेटला. त्यांच्या पुढल्या वाटचालीस असाच नेहमी परमेश्वर त्यांना गुलाल देवो. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलं आणि दादा एक आवर्जून विचारतोय. आज उसाटण्या मैदानामध्ये तुम्ही आले आणि मुंबईची जी येवून जोडी पळते, भुंगा आणि सैराट. आज चक्क बघायला मिळालं. कारण सर्जा आणि भुंगा समोरासमोर बांधलेले बघायला मिळाले. काय सांगाल आज? येवून नाही, भुंगा पण आपला घरचाच बैल असल्यागत आहे. मिलिंद शेठचं, माझं किंवा आप्पांचं आणि रामदास तात्यांचं, मिलिंद शेठच्या वडिलांचा संबंध जुने होते. त्याच्यानंतर पप्पू शेठ, मिलिंद शेठ, गुरुनाथ दादा असतील, मंगेश शेठ असतील किंवा आम्ही सर्व टीम असेल, आमचा जरा संबंध एकदम क्लोज आहे, ती जवळच आहे ती. त्यामुळं गाडी आम्हाला ती पण भोंगा सैराटची आम्हाला वैयक्तिक डोळ्यानं गेल्या वर्षी आम्ही गेल्या सीझनला बघितली होती आणि ह्या वर्षी पण आज बघायला आलोय, आम्हाला बघायला भेटते आणि म्हणजे खूप सुंदर गाडी पळते. म्हणजे बोलाय इतकी सुंदर गाडी पळते ना ती, की त्या गाडीच्या म्हणजे एक शिस्त म्हणतो ना, शिस्त. त्याबद्दल बोलायला एकही शब्द माझ्याकडे तर नाही. अशी शिस्तीनं गाडी पळते ना सुंदर, की ना हालेडुले, ना ड्रायव्हरला त्रास, ना दोन्ही बैल एकामेकाला त्रास देत. नुसती पळत सुटतात. म्हणजे थोडक्यात हायवेला एक्सिलेटर वाढवल्यावर कशी टू व्हीलर नुसती पळत सुटते, तशी गाडी पळते आज ती. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन करत असतात आणि त्यांची नाही, काही विषय नाही. भुंगा पण आपला घरातलाच बैल असल्यागत आहे. येणारा काय कुठेतरी 100% गाडी आपण भले विंजोडला असेल, वरती असेल, कुठेही पण एकदा तरी ही गाडी पाहिलेल्या प्रेक्षकांना दिसेल. आणि सर्जा म्हणजे त्यांचा मिलिंद शेठचाच असल्यागत आहे आणि भुंगा म्हणजे आमचाच असल्यागत आहे. काही विषय नाही, 100% गाडी आम्ही लवकरात लवकर पळवायचा प्रयत्न करू. बघा, खूप सुंदर सुद्धा इच्छा पूर्ण झाली. कारण 10-10 ब्रँडचे बाईट घेणं म्हणजे खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि ती आज खूप चांगली अशी तुम्ही बाईटसुद्धा दिली. त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद करतोय. आमच्या सर्व दादा सरकार टीमकडून पण आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि आमची बाईट घेतल्याबद्दल तुमचे बी धन्यवाद. धन्यवाद दादा.